तर काल आपण जे बघत होतो ते सुरुवात त्याची अशी झालेली की श्रीरामांनी यांना विचारलं, वसिष्ठांना विचारलं की हा जो नष्टचित्त आहे त्याच्याविषयीचं मला माहिती सांगा, की ज्याच्यामध्ये काय बदल झालेले असतात, तो कसा बोलतो, कसा वागतो, किंवा त्याच्या चित्तामध्ये नक्की काय चालू असतं, आणि नष्ट जर झाला असेल तर तो कसा, त्याच्या लक्षणं काय असतात की ज्याच्यामुळे आम्ही समजू की हा ह्याचं चित्त नष्ट झालेलं आहे. असा प्रश्न कोणाला विचारला? श्रीरामांनी वसिष्ठांना विचारला. मग वसिष्ठांनी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. असा हा सर्ग आपल्याला बघायला मिळतो. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की जे चित्त पूर्णतः सत्वगुणस्थित झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये मैत्रादी गुण काय झालेले आहेत, उदित झालेले आहेत. मैत्री करुणा मुदितानाम उपेक्षाणाम हे जे योग आपण बघितलं पतंजली योगसूत्रामध्ये, तस असं जो चित्त आहे त्या चित्ताविषयी बोलता येतं एक. आणि दुसरं आहे की ज्याचा संपूर्णतः नाश झालेला आहे, अस्तित्वच संपलेलं आहे, असं याच्याविषयीचं दुसरं चित्त आहे. आता हे दोन चित्त, द्विविध चित्त नाश, सॉरी, द्विविध चित्त नाश अशी एक आपल्याला टीप येते किंवा प्रश्न येतो. तर हे समजावून सांगण्यासाठी आता पुढे त्यांनी दोन गोष्टी समजावल्या की दोन प्रकारची चित्तनाश असतात. एक असतो सरूप चित्तनाश आणि दुसरा असतो अरूप चित्तनाश. प्रोफेसर सर पण काल नव्हते वाटतं ना सर? हो सर, नव्हतं, बाहेर गावी गेलो होतो थोडं. हा, मग आता ऐका पूर्ण. हा. तर हा प्रश्न विचारल्यानंतर वसिष्ठ उत्तर देतात की दोन प्रकारचा चित्तनाश असतो. एक असतो सरूप चित्तनाश आणि दुसरा असतो अरूप चित्तनाश. आता याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, सरूप म्हणजे काय? तर ज्याला रूप आहे, गुण आहेत, सगळं आहे, असं ज्याला आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी परखू शकतो. म्हणजेच काय? तर सदेह, बरोबर, याला रूप आहे अशा पद्धती. ज्याचा चित्तनाश झालेला आहे पण जो समोर अस्तित्वात आहे, जो आपण त्याला बघू शकतो, ज्याचं रूप आपण अनुभवू शकतो, असा मनुष्य ज्याचा चित्त नाश झालेला आहे, असा जो आहे तो कोण आहे? सरूप. आणि दुसरा जो आहे तो कसा आहे? तर अरूप, ज्याचं रूप शिल्लक नाही, म्हणजेच ज्याचा देह नष्ट झालेला आहे, म्हणजेच विदेह. विदेह मुक्त. हा, म्हणजेच सरूप चित्तनाश म्हणजे सदेह चित्तनाश आणि विदेह चित्तनाश हा कसा? विरूप. अरूप. विदेह चित्तमुक्त. हम्म. हा. आता सरूप चित्तनाशाला दुसरं नाव काय आहे? तर जीवनमुक्त. हम्म. ओके. जीवन मुक्त. आणि अरूप चित्तनाशाला दुसरं नाव आहे विदेहमुक्त. आता यांचं स्वरूप समजावून सांगितलंय की जीवनमुक्त हा कसा असतो आणि विदेहमुक्त हा कसा असतो, एवढंच या सर्गाचं स्वरूप आहे. आणि या सर्गावर हमखास एक प्रश्न याच पद्धतीत पडतो, त्याच्यातला काय असतो? द्विविध चित्तनाश किंवा जीवनमुक्त किंवा विदेहमुक्त, विदेह या मुक्त. तीनापैकी एक प्रश्न आपल्याला नक्की पडणार. तर मग त्याचं स्वरूप आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ओके. तर हम्म, सर, म्हणजे अरूपालाही चित्त असतं का? हा, म्हणजे चित्ताचे गुण सगळे, किंवा आता चित्तातले ते दोष पण हे समजावून अरूपाला पण सांगितलं. आता असतात? म्हणजे तो पूर्ण आता आपल्याला हा अध्याय बघावा लागेल त्याच्यासाठी. हा. पण आपण शॉर्ट मध्ये बघितलं की तुमच्या लक्षात येईल की मला म्हणजे ह्यांना काय कसं म्हणायचं आहे. कन्सेप्ट कन्सेप्ट ज्या सांगितली फक्त. मनुष्यामध्ये ज्या मनुष्यामध्ये देह आहे त्या देहाला आपण जड म्हणणार की चेतन म्हणणार? चेतन म्हणणार. म्हणजे ज्याच्यामध्ये हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, हम्म. जड देह पण म्हणणार ना, जड देह चेतन हा, आपला तर जड देहच आहे. हा, जड देह हे हम्म. जड आहे. त्याच्यानंतर चित्त कसं आहे? चेतन आहे. जड आहे.
चेतन चित्तामध्ये ही चेतन एकच होता. वस्तू आहे. हा, चेतन ही एकच वस्तू आहे जी या जडापासून वेगळी आहे आणि त्याच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलेलं आहे. बाकी सर्व वस्तू या जडच आहेत. जडच आहे. परंतु या ग्रंथानुसार ब्रह्मसत्यम आणि जगन मिथ्या असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. हम्म. आवर्त तयार झालेला आहे किंवा आभास तयार झालेला आहे. कशामुळे? प्राणाच्या स्पंदनामुळे मनाचा स्पंद तयार होतो आणि भोवऱ्याप्रमाणे विश्व भासायला लागतं, जे खरं अग्नीच्या अस्तित्वात येत चक्राप्रमाणे. नाही. बरोबर आहे. मग हे सगळं हम्म. कुठे भासतंय? तर मनामध्ये किंवा चित्तामध्ये. एकच शब्द आहे. ओके. मग आता हे हम्म. भासतं आहे, त्याची जागा आहे कुठली? तर चित्त किंवा मन. चित्त. बरोबर आहे. मग हे जर नको भासायला असेल तर याचा नाश केला पाहिजे. बरोबर. बरोबर. आता नाश हा दोन प्रकारे करता येतो. एक म्हणजे टेम्पररी नाश आणि एक म्हणजे कायमस्वरूपी नाश. कायमस्वरूपी. कायमस्वरूपी नाश करायचा असेल तर चित्ताला दहन करून टाकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. जड वस्तू नष्ट केली पाहिजे, मुळापासून नष्ट केली पाहिजे. आणि ज्यांना न नष्ट करता सुद्धा चित्तनाश आत्मप्रकाश करायचा आहे. अनुभवता येतो, अशी जी अवस्था असते, तो जीवनमुक्त असतो. परंतु ज्यावेळी त्याच्या वृत्ती पुन्हा उत्थान स्थितीत येतात, तेव्हा तो पुन्हा जगात येतो. जगत तो येतो. आपली दैनंदिन कर्म करत असतो. परंतु त्याच्याविषयीचं त्याची भावना काय असते? तर तो दगड, माती आणि सोनं एकाच तोलात तोलत असतो. मस्त. तसंच तो कसा असतो? तर प्रत्येक जीवापोटी आत्मभावना त्याच्यामध्ये निश्चित झालेली असते. तो हा माझा, समदोष्टाश्म हे कांचन. माझं. हा, म्हणजेच त्याचं पूर्ण अहंकार नष्ट झालेला असतो आणि प्रत्येक पदार्थामध्ये त्याची आत्मभावना असते. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता इथे त्यांनी जीवाची व्याख्या पण केली की प्राक्तनम गुणसंभारम ममेति बहु मन्यते यत्तु चित्तम चित्तम अतत्वज्ञम दुःखितम जीव उच्यते। प्राक्तन आदि अध्यास से सिद्ध देह इंद्रिय विषय आदि के धर्मों में आत्मा के संसर्गाध्यास से ममता होती है और वे मेरे है यो जीव घना अभिमान करने लगता है। इसी एकमात्र अभिमान से आत्मतत्व को न पहचानने वाला दुखग्रस्त अज्ञानी चित्त है, वह जीव कहलाता है। कितवा श्लोक आहे सर? सातवा। जो अज्ञानी जीव, अज्ञान म्हणजे काय आहे योग वसिष्ठानुसार? तर जे संविद तयार झालेलं आहे मनाच्या झालेलं आहे. स्पंदामुळे, चित्ताच्या स्पंदामुळे जे संविद तयार झालेलं आहे, त्याला खरं मानणारा, त्याला आपलं मानणारा असा जेव्हा मनुष्य असतो, तेव्हा तो अज्ञानानं ग्रसित आहे. व्यापलेला. म्हणजेच हे जी माया, जे माया असं म्हणता नाही येणार, जे अध्यासित जग तयार झालेलं आहे, आवर्त आहे, त्या आवर्तालाच खरं मानायला लागलेलं आहे, हे तर अज्ञानच हम्म. आहे. बरोबर आहे. मग माया माया म्हणजे अज्ञानच आहे सर. हा, मायामध्ये सुद्धा अज्ञानच अविद्याच आहे. प्रत्येक अविद्याच माया म्हणजेच दर्शनानुसार अविद्या. आपण त्याला वेगवेगळं म्हणतो. हम्म. प्रत्येक माया दर्शनानुसार अविद्या आहे एकच सर. हा, आपण वेगवेगळं म्हणतो. आता हे हे जे अज्ञान आहे त्याच्याशी तो ममत्व साधतो. म्हणजे हे माझं शरीर आहे, हे माझं मन आहे, हा माझा शर्ट आहे. बरोबर. माझं लेक्चर हम्म. चालू आहे. आता इथे गर्व आहे का? नाही. सत्यच परिस्थिती आहे. परंतु ती हो. भासित असलेल्या परिस्थितीला स्वतःला जोडलेला आहे. लेक्चर माझं चालू नाहीये का? आपल्या दृष्टीनं चालू आहे. परंतु योग वसिष्ठांनी काय सांगितलंय? सगळं आवर्तानुसार आभासी. भ्रम चालू आहे. तो तुमच्याशी निगडीत गोष्ट नव्हे. तुम्ही हा वेगळा विषय आहे, जो चैतन्यमय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, वगैरे वगैरे. बरोबर आहे. तर एवढं सगळं समजलं ज्याला नाही आहे, असा जो मनुष्य आहे त्याच्या चित्तामुळे त्याला जीव असं संबोधलं जातं. जो या आवर्तामध्ये अडकून बसलेला आहे तो जीव आहे. आणि जो त्याच्यापासून मुक्त झालेला आहे, या संविदेपासून मुक्त झालेला आहे, तो जीवनमुक्त आहे. हम्म.
ओके. बरोबर. म्हणजे आता म्हणजे तो याचा अर्थ की तो भावनेनी मुक्त होतो, विचारांनी मुक्त होतो आणि मग त्यानंतर कृतीनी मुक्त होतो, असंच ना? नाही, नाही. हं. याचं मी कोडं सोडवलं. ह्याच्यातच आता श्लोकात मी जे समजावत असताना मागच्या वर्षी माझंही असंच होत होतं. मागच्या वर्षी मी सरांना 2-3 वेळा पिडलेलं आहे याच्यावरून. पण याच्यातून एक गोष्ट अशी लक्षात येते, की समजा आजपासून तुम्ही साधनेला सुरुवात केली. हं. हठयोगामध्ये आपल्याला साधना सांगितलेली आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही तत्वदर्शन होऊ शकता, असं सांगितलेलं हो. आहे. हं. पुस्तकामध्ये 3-3 महिन्यामध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे काहीतरी हो. काल लिमिटमध्ये पूर्णपात्रे सरांनी स्वतःला प्राप्त करण्याची इच्छा दर्शवली, संकल्प केला आणि त्यांनी सुरू केलं. सुरू केल्यानंतर काय होईल सुरुवातीला? तर पहिलं रज आणि तमोगुणांचा ऱ्हास व्हायला लागेल आणि चित्त सत्वगुणाने प्रेरित होईल पूर्णतः. मग असा सत्वगुणानं प्रेरित झाल्यानंतर पूर्णपात्रे सरांचा भाव कसा असेल? तर मैत्री आदी गुण पहिले उदित होतील. हं. त्यानंतर त्यांची दृष्टी ही अंतर्निहित होईल. ज्ञानाप्रती आकर्षित राहील आणि अज्ञानाप्रती विरोध राहील. स्वच्छ विरोध आहे. स्वच्छ राहील. ओके. हं. म्हणजेच ते काय हं. काय करतील? तर विरक्त होतील. त्याच्याबरोबर त्यांची जी इंद्रिय आहेत त्यांच्या ज्ञानाला ते समजून जातील की या ज्ञान जे आहे ते चुकीचं आहे. मला जे दिसतंय ते वास्तव नाहीये. मला जे ऐकू येतंय ते पण वास्तव नाहीये. मला जे चव घेता येते ती पण वास्तव नाहीये. हेच त्यांना समजून येईल. म्हटल्यानंतर खोट्या गोष्टी माणूस घेईल का? नाही. मग तो काय करेल? तर ते शटडाउन करेल. म्हणजे डोळे बंद करेल, कान बंद करेल, अशा निवांत एकांत ठिकाणी जाऊन बसेल. कारण हे खोटं गोष्टी नकोत मला. सत्य गोष्ट काय आहे तीच मला बघायची आहे. मग त्याला आतमध्ये वळावं लागेल. मग ग्रंथांनी आपल्याला तर्क थोडक्यात शिकवलेला आहे, की काय कसं ज्ञान प्राप्त करायचं. स्वतःच्याच हृदयामध्ये मी अस्तित्वात आहे, त्याचं ज्ञान स्वतःच करून घ्यायचं आहे. ओके. हा म्हणजेच म्हणजे त्यांची सर म्हणजे म्हणजे म्हणजेच जेव्हा दृष्टी आपण साधनेला सुरुवात करतो तर हां, तेव्हा पहिल्यांदा तर आपण आरोपितच करतो ना, त्या त्या जागेला, त्या त्या स्थानांना. हां, असंच त्याला होतं ना? म्हणतात धारणा. त्याला म्हणतो आपण धारणा. आलंबन आहे तिथे. आता आलंबनामध्ये 3 गोष्टी असतात. ध्येय, ध्याता आणि ध्यान. बरोबर? आता ज्यावेळी तुमची अशी अवस्था होईल, की तुम्ही एकच आहात आणि ते ज्ञानस्वरूपच शिल्लक आहे. म्हणजे माझ्यासमोर एक गाय ठेवली, तर मी आहे, गाय आहे आणि गायीचं होणारं ज्ञान आहे. या तिन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत. पण ज्यावेळी अशी परिस्थिती येईल, की फक्त ज्ञानच शिल्लक राहिलं. मी विरून गेलो, म्हणजेच माझा अहंकार विरून गेला. ती वस्तू जी आहे त्यालाही बघण्याची गरज नाही. आलंबनाची गरजच उरलेली नाही. फक्त ज्ञान शिल्लक राहिलं. ही जी अवस्था असते दॅट इज कॉल्ड समाधी. ध्यानाची अवस्था, सॉरी, ध्यानाची अवस्था. आणि ध्यानानंतरही तेही जेव्हा नष्ट होईल आणि तुम्ही काय व्हाल? निर्लेप व्हाल. ती अवस्था आहे समाधीची अवस्था. निर्बीज अवस्था. आता याच्यात त्यांनी व्यवस्थित वर्णन केलं, की असा मनुष्य म्हणजे पूर्णपात्रे सर, की आता ध्यानाला बसले आणि हे सगळं त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. वैराग्य अचीव्ह केलेलं आहे. त्यांनी इंद्रियांवर जय प्राप्त केलेला आहे. आता ते ध्यानाला बसले. बसल्यानंतर त्यांची ही अवस्था येणारच. बरोबर आहे? हळू ते ध्यानात प्रगत होणार आणि त्यावेळी जेव्हा चित्तामध्ये कुठलीच वृत्ती नाहीये. वृत्ती कशा निर्माण होतात? एक तर संस्कारापासून निर्माण होतात, जे आपल्या पूर्वजन्मापासून आहेत. ओके. किंवा आपल्या ज्ञानेंद्रियांनी जे ज्ञान ग्रहण केलं जातं, त्याच्याच आधारे स्मृतीतून साठवलेलं आणि परत अंकुरित होतं. म्हणजे मी बघितलं फक्त ठोसर सरांना, की मला आठवतं की काल ठोसर सर नव्हते. वृत्ती उत्पन्न झाली. आलं का लक्षात? स्मृतीत आहे ती माझ्या, की काल नव्हते. आलं लक्षात? आता अशा पद्धतीत म्हणजे अंकुरित होण्यासाठी ज्ञानेंद्रिय कारणीभूत तरी असतात किंवा आधीचे संस्कार तरी कारणीभूत असतात. ओके. आता हे अंकुरित होण्यासाठीचं जे बीज आहे, म्हणजेच ज्या प्रकारे आपण या अंकुरित करण्यासाठी ज्या वासना लागतात, त्या वासना आपण बंद केलेल्या आहेत. ओके. म्हणजेच प्रॅक्टिसनं आपण ही गोष्ट साध्य करू शकतो,
की आपल्या वृत्ती आपण थांबवू शकतो. हम्म. ह्या थांबवल्यानंतर चित्त हे आरशाप्रमाणे आहे. ओके. जोपर्यंत आरशामध्ये जगाचा आभास होतो आहे तोपर्यंत आरसा तेच दाखवणार. ओके. पण ज्यावेळी हा प्रकाश पडायचा बंद झाला त्यावेळी दुसरी पण एक गोष्ट अस्तित्वात आहे, ती दिसायला लागेल. आलं का लक्षात? आणि ती गोष्ट अशी आहे की जी इंद्रियातीत आहे, म्हणजे इंद्रियांनी वर्णन करून देता येणार नाही. आणि ह्या आरशामध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब पडतो त्याला म्हणतात साक्षात्कार होणे. सतत प्रतिबिंब. आलं लक्षात? आता ही जी चेतन वस्तू आहे जी इंद्रियांकडून आपण वर्णन नाही करू शकत, त्याचं कुठलं उदाहरण जगामध्ये अस्तित्वात नाहीये, ज्याच्यामुळे आपण ह्याच्यासारखी ही वस्तू आहे असं आपण म्हणू नाही शकत. हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे सांगतोय मी तुम्हाला, वेगळं काही सांगत नाहीये. ओके. अशी वस्तू कुठली नाहीये जे उदाहरण आपण देऊन सांगू शकतो की याच्यासारखं हे मला दिसलं. असं कुठल्याही आजपर्यंत ज्ञानी जो योगी होऊन गेले त्यांना लिहिता नाही आलं. त्यांनी काय सांगितलं? शब्दातीत, वर्णनातीत अशीच गोष्ट आहे. म्हणजेच ही अनुभूती आहे जी चित्ताला होणार. स्वतः अनुभव घ्यायचा. आता इथे चित्त अस्तित्वात आहे म्हणून होणार ना. हो. आलं लक्षात? आता ही जी अवस्था आहे याला म्हटलेलं आहे जीवनमुक्त. हे जेव्हा होईल तेव्हा पूर्ण ज्ञानानं ओतप्रोत होईल. कारण त्या वस्तूचं म्हणजेच ब्रह्माचं अस्तित्व हे ज्ञानाधिष्ठित म्हणजे ज्ञानच आहे, स्वतःच ज्ञान आहे. आलं का लक्षात? त्यामुळे या ज्ञानाचा प्रकाश इथे पडल्यानंतर ही जी जी काही म्हणून संस्काराची बीज असतील काय असतील ते सगळं निर्बीज, थोडक्यात काय होईल? भ्रष्ट बीज होईल. जे काय अंकुरित होण्यासारखं असेल ते होणारच नाही. म्हणजेच म्हणजे मनाचा स्पंद एकरूपता थांबेल. होईल. हम्म, हा, हम्म. म्हणजेच या या ग्रंथानुसार काय मनाचा स्पंद थांबेल, मनाचा सगळं थोडक्यात जे विवर्त तयार होतंय ते पण होणार नाही आणि संपूर्णतः कळून चुकेल की हे मिथ्या जगत आहे. हम्म. दगदगीच ओके. अवस्था असतो. हा, मग आता जे संप्रज्ञात भोग, हा, जे संप्रज्ञात जाती समज. आयु भोग, हा, जे जाती आयु भोग आलेले आहेत ते तर भोगायला पाहिजेत. जरी हम्म. पूर्णपात्रे सरांना पूर्ण ज्ञान झालं असं आपण म्हटलं तरी सुद्धा त्यांचे जे भोग आहेत ते त्यांना भोगायला पाहिजे. मग ते भोग संपवण्यासाठी योगी आपल्या इथे राहतात. हे सगळं आपल्याला योगामध्ये आलेलं आहे, हे इथलं सांगत नाहीये मी. हम्म. ओके. ते भोग संपून झाल्यानंतर निघून मोक्ष. जातात. म्हणजे काय? तर स्वतःला ज्या देहरूपी बंधनामध्ये मी अडकलेलो आहे हे त्यांना माहीत असतं. असे जे आहेत ते जीवनमुक्त आहेत. आणि ज्यांना या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे ते स्वतःहून मुक्त होतात. हे मागच्या वर्षीच्या आपल्याला उपनिषदामध्ये हे सगळं येऊन गेलेलं आहे. योग तत्वोपनिषदमध्ये हे सगळ्याच वर्णन केलेलं आहे. इथे पण करणार आहेत कारण आपण अजून विदेहमुक्त बघितलेलं नाहीये. आता आपण जीवनमुक्तापर्यंत येऊन थांबलेलो आहोत. आलं लक्षात? हे सगळं कालच्या हम्म. दिवसात झालं. असा जो योगी आहे त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये हा सांगतात की मी तुम्हाला आता जीवनमुक्ताचं वर्णन करून सांगतो ते तू ऐक. असं पुढच्या या श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो. बरोबर ना सर? हम्म. 15 श्लोक झाले होते सर. हम्म. किती? 15. नाही 15 नाही, पंधरा. पुढे नाही 15च्या पुढे झालं. पुढे होतं ते 22व्या श्लोकावर आलेलं. हम्म. जीवनमुक्त म्हणून आहे सत्वमान्य हिमालये वसंत इव मंजर्यः स्फुरंती गुणसंपदा. आता हा जो मनुष्य आहे आता हा ती हृदयावर राहिलं की आता मध्ये पूर्णपात्रे सर ध्यानाला बसलेले होते, त्यांच्या चित्तामध्ये प्रकाश पडला, ज्ञान झालं. बरोबर आहे. आता थोड्या वेळानंतर ते व्युत्थान अवस्थेमध्ये आले, म्हणजेच त्यांनी डोळे उघडले. त्यांना परत ज्ञान व्हायला सुरू होणार कारण आरसा आहेच, त्याच्यामध्ये डोळ्याचं प्रतिबिंब पडलं. पुन्हा जगाचं ज्ञान व्हायला लागणार. परंतु आता मात्र हे चित्त फसेल का? नाही.
आता त्याला त्यांना पूर्ण तंत्र ज्ञान कळलं. आलं लक्षात ना. मग पूर्णपात्रे सर दिवसभराचं त्यांचं जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित फॉलो करणार. त्यांना लोकांशी बोलायचं आहे, त्यांना लोकांशी अमुक करायचं आहे, तमुक करायचं, हे सगळं त्यांच्या बाबतीत होणार. परंतु हे चित्त आता मात्र कसं झालेलं आहे, तर याच्यामध्ये भ्रष्ट बीज झालेलं असल्यामुळे त्या कर्मापासून होणारी बीज ही निर्माण होणार नाही, म्हणजे पाप पुण्याचा संचय होणार नाही, असं तर आपल्याला विनोबा भावे योगदर्शन शिकवतं. विनोबा भावे एक वाक्य उच्चारायचे. त्यांच्याकडे खूप लोक भेटायला यायचे ना, ते खूप गीतेवर हम्म. चर्चा करायचे. तर मग त्यांना एकाने विचारलं की तुम्ही असं चर्चा करता आणि तुम्ही चिंतनात पण असता. ते म्हणले तुम्ही सगळे गेले की मी गीतेच्या डोहात जाऊन बसतो म्हणले खाली. हं, हा. हं. म्हणजे मी खरं आहे. माझं आणि माझं याच्यात याचं वर्णन जातो. पण इथे आलं ना. याचं वर्णन पण इथे आलंय की हा मनुष्य कसा असतो, तर तो असंग, त्याला जास्ती संग करायला आवडत नाही, एकांतात राहायला आवडतं, वगैरे वगैरे वर्णन आलेलं आहे. हं. आता आता हे झालं काय, मला पूर्णत्वाला जाऊ दे, मला ते अर्धवट थोडं थोडं राहतंय मध्ये. हे झालं की काय राहिलं, तर हा व्युत्थान झालं. व्युत्थान झाल्यानंतर त्यांचा कर्माचा संचय होतच नाहीये. का होत नाहीये, तर त्यांना कळून चुकलेलं आहे की ह्याचा काही उपयोग नाहीये. हे जे काय आहे ते विवर्त आहे, जगत हे भासित आहे, हेच पूर्ण नॉलेज असल्यामुळे भ्रष्ट बीज होतात, नष्ट म्हणजे कर्म निर्माण होत नाही. बरोबर. आता या अवस्थेमध्ये ते स्वतःला ठेवू शकतात. मग ही जो जीवन जगत असताना सुद्धा मुक्त आहे, असा जो आहे तो जीवनमुक्त. कारण त्याला जीवनमुक्त. माहिती असतं की माझी मुक्ती झालेली आहे, आता फक्त भोग भोगण्यासाठी शिल्लक असतो, किंवा स्वतःच्या इच्छेने काहीतरी लोकांसाठी करण्यासाठी म्हणून जिवंत असतो. ज्याच्या बाबतीत हे आपल्यापर्यंत पोचलंय, हे जे लोक होते हे असे होते, असं माझं मत आहे, ज्यांनी आपल्या जनकल्याणासाठी हे सगळं बरोबर आहे. घेऊन आपल्यासाठी जीवनमुक्तानीच समजावण्यासाठी. हा. आलं लक्षात. तर हे आपल्यावर त्यांचेच उपकार म्हणावे लागतील. हा. आता जेव्हा जीवनमुक्तांचे. त्यांना असं वाटतं की नको आहे आता, काही गरज नाहीये, त्यावेळी ते देहाला त्याग करून टाकतात, देहाबरोबर चित्तालाही त्याग करून टाकतात, म्हणजेच विदेह देह. मुक्त. ओके. आता ही संकल्पना आता फक्त ह्यांच्या शब्दात आपल्याला बघायची आहे, एवढंच शिल्लक आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. अरूपस्तु मनोनाशो यो मयोक्तो काय रघुद्वह विदेहमुक्त एवासो विद्यते निष्कलात्मकः. हे रघुद्वह म्हणजेच श्रीराम, जो मैं पहले अरूप मनोनाश कहा था, म्हणजे सुरुवातीला त्यांनी ह्याचं वर्णन केलंय की द्वौ चित्तनाश, स्वरूप आणि अरूप, वह विदेह मुक्त का ही विषय है, तथा अवयवादी विकारों से वर्जित है. अवयव आदी त्याला काही नाही, म्हणजेच काय, निर्गुण निराकार ब्रह्म, एवढंच शिल्लक राहतं. पुढे समग्र ग्राह्य गुणधारमपि सत्वं प्रलीयते विदेहमुक्ते विमले पदे परम पावने. श्रीराम जी, परम पवित्र विदेह मुक्त रूपी निर्मल पद में समस्त श्रेष्ठ गुणों का आश्रय भी प्रतिभासिक मन विलीन हो जाता है. आता हे जे मैत्र्यादी गुण उत्पन्न झालेले होते ते सुद्धा विलीन होऊन जातात, आणि समस्त गुणों का, श्रेष्ठ गुणों का म्हणजेच काय, गुणातीत, सत्व रज तमाच्या पलीकडे, हा, ही अवस्था निर्माण जेव्हा होते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, विदेहमुक्त. म्हणजे हा पॉइंट लिहून घेण्यासारखा आहे पुढके सर, की श्रेष्ठ गुण सुद्धा इथे नष्ट होतात. पुढे विदेहमुक्त विषये तस्मिन् सत्वक्षयात्मके चित्तनाशे विरूपाख्ये न किंचिदपि विद्यते. भद्र विदेहमुक्त महात्माओं के प्राप्य विषय उस सत्व विनाश अरूप चित्तनाश दशा में किसी भी दृश्य पदार्थ का अस्तित्व नहीं रहता, क्योंकि काय, यत्र नान्यत पश्यति नान्यत शृणोति नान्यत विजानाति स भूमा. कारण त्याला कुठला अवयव आहे का नाही नाही. दिसण्यासाठी, नाही, त्याच्यात काहीच नाहीये, त्याला ऐकायला कान पण नाहीये, म्हणजेच त्यानं अवयवांचा सगळा त्याग केलेला आहे. पुढे
इत्यादि श्रुति है। जिस ब्रह्म पद की प्राप्ति दशा में न दूसरा दिखाई पड़ता है, न दूसरा सुनाई पड़ता है, न दूसरा ज्ञात होता है, वह भूमा है, इत्यादि श्रुति है। न गुणा, न गुणास तत्र, न श्रीर, न श्रीनम लोलता, न अश्रीर, न लोलता, न च उदयो, न अस्तमयो, न हर्षम, न हर्षामस, हर्ष अमर्ष संविदा। आता जरा वाचूया, नहीं समजलं. यहाँ वहां यानी अरूप चित्त काय चित्त विनाश दशा में न मैत्री आदि गुण है, न गुणाभाव यानी मनोदोष है, न श्री है, न श्री का अभाव है, न चपलता है, न उदर है, न अस्त है, न हर्ष है, न अमर्ष है, और न अमहर्ष है. पृथक तदीय परिज्ञान है. शून्य पद. हम्म. इथे कुठलंही काहीही शिल्लक राहिलेलं नाही. सर्व अस्तगत झालेलं आहे. संपूर्णतः शून्य स्थित झालेलं आहे. अशा पद्धतीत ही अवस्था असते असं यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांनी हे आणखी एक कुठल्या वर्णन सांगितलं सर, ते नाही कळलं की न श्री है, अभाव हम्म, है, हम्म. हे कसं? हाँ, न श्री है, न श्री का अभाव है. आता हम्म. सत्व आदी गुण जेव्हा प्रतिष्ठात होता तेव्हा मैत्री, करुणा, उदिता, उपेक्षणा हे गुण अस्तित्वात आहे. त्याच्याबरोबर काय आहे, श्रद्धा पण अस्तित्वात आहे. हम्म. बरोबर आहे. आता हे सगळं आपण सत्वगुणाशी निगडीत म्हणजे चित्तामध्ये सत्वगुण वाढवून तयार केलेलं चित्र आहे. ओके. हे चित्र पण आता हम्म. गेलं आणि त्याच्यामध्ये दुसरंच चित्र पडायला लागलं, ज्याला काही अवयवच नाही आहेत, जे निष्कलंक आहे, जे निर्गुण आहे, जे काय अवयवरहित म्हणजे निराकार, निराकार निराकार आहे. आहे. हा, निराकार आहे. अशा गोष्टीचं चित्र या आरशामध्ये पडलं. आता याचं वर्णन कसं करणार? कारण वर्णन करायला डोळे आहेत का, कान आहेत का, जीभ आहे का, बोलणं आहे का, स्पर्श आहे का, काही चित्र नाहीच आहे, विदेहच आहे. आता हे चित्र असं आहे की जे आपण इंद्रियांना प्रमाणित करूच शकत नाही. म्हणजे इंद्रियातीत. इथे जे आहे ते नाहीच आहे. हम्म. त्याला वर्णन शून्य तिथं करण्यासारखं काहीच नाही. काही नाहीच आहे. हा, आता हे शून्य समजून घ्यायचं आहे. न तेजो न तमहा किंचिन न सांध्या दिनरात्रयः, न दिशो न वाकाशो, न अधो न अनर्थरूपता. न तेज है, न कुछ तम है, न संध्या है, न दिन है, न रात है, न दिशाएं है, न आकाश है, न उच्च नीच नीचे आहे प्रदेश ना है. ऊपर आहे. ओके. पुढे म्हणजे त्याला प्रमाण तर नाहीच आहे, प्रमाणाच्या पलीकडेच आहे. ओके. ईश्वर तत्वाचं वर्णन तुम्ही एकदा समजून घेतलं तर अनादि अनंत त्याचं ऐश्वर वगैरे वगैरे, तर ते हम्म. त्याचं प्रमाण लावू शकत नाही अशा गोष्टीला. पुढे न वासना न रचना, नेहानीने न रंजना, न सत्ता नापि वासत्ता, न च साध्यम हि साध्यम तत्पदम. हि तत्पदम. न कोई वासना है म्हणजेच कुठली वृत्ती नाही, न किसी प्रकार की रचना है, कुठलीही रचना आकार होत नाही. नाही, न इच्छा है, न अनिच्छा है, न राग है, न भाव है, न अभाव है, और न उक्त पद पद साध्य. साध्य है. हे ते गवसणार आहे का तुम्हाला? त्याला काहीच नाही, पकडायला विशेष नाही यायचं काही. आहे, नाही गवसणार नाही. उक्त पद गवसणार नाहीये. ते अहम ते आहे. निर्विकल्पो निराकार रूपो, ते असंच आहे. हा, येस. हा. पण ती जीवनमुक्ताची रचना आहे, लक्षात ठेवा, कारण ती वाणीनं निर्माण केलेली आहे. म्हणजे त्यांची वाणी शिल्लक आहे, जीव शिल्लक आहे, मेंदू शिल्लक आहे, बुद्धी शिल्लक आहे, म्हणजे ते जीवनमुक्त आहेत आणि त्यांनी केलेली रचना आहेत. ओके. पुढे अतमस्तेजसा व्योमना वितारेन्द्वर्क वायुना तत्समम शरदच्छेन निस्संदेन अरजस्त्विषा. तम और तेज से शून्य
तारे, चंद्र, सूर्य और वायु से वर्जित, संध्या, रजकण और सूर्यकांति से रहित शरतकालीन स्वच्छ आकाश के सदृश अत्यंत निर्मल है. त्यांनी एक उदाहरण म्हणून सांगितलं. सांगता येणं शक्य नाहीये, परंतु त्यांनी आपल्याला गुळगुळीत करून समजावणं हा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. ये हि परम गता बुद्धेः संसाराचरणस्य च तेषां तदास्पदं स्फारं पवनानां इव अंबरम. जिस प्रकार वायु का विशाल आकाश प्रतिष्ठा स्थान है, वैसे ही वह विशाल पद उन लोगों का प्रतिष्ठान है जो लोग संसार के कारण चित्त और तज्जनित निरंतर भ्रमण से परे हो गए हैं. आता हे इथे त्यांनी कशाचं अस्तित्व मानलंय, तर अशी अस्तित्व आहे, अशा लोकांचं अस्तित्व आहे जे विदेहमुक्त आहेत आणि त्यांचं जग अस्तित्वात आहे. कोणाचं पुस्तक आहे ते? मला पुस्तकाचं नाव आठवत नाही मी आता. वाचलंय सर ते सूर्य कुठली भूमी का एक काहीतरी मिनिट. असं पुस्तक आहे. हा हा ते विश्वच असतं ते स्वतंत्र एक, हा आणि हा तिथे सगळे हे जीवनमुक्त असतात. आणि एका असतात. हिमालयामध्ये ते एका ती फ्रान्सच्या जागा 2 आहे. सैनिकांची हा कथा पण त्यात सांगितली होती. हा हो. तर ती जागा अस्तित्वात आहे. ते जे पद आहे ते पद यांना प्राप्त होतं. उन लोगों का प्रतिष्ठान है, उन लोगों का प्रतिष्ठान है जो लोग संसार के कारण चित्त और तज्जनित निरंतर भ्रमण से परे हो गए हैं, असं ते पद आहे. पुढे सशांत दुःखम अजडात्मकम एव सुप्त आनंदमंथर मपेतरत रजस्तमो यत आकाशकोश तनवो अतनवो महांत तस्मिन् पदे गलित चित्तलवा वसंती. विचित्र त्रिविध दुःख से विनिर्मुक्त. स्वयं त्रिविध दुःख म्हणजे आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक 3 दुःख. 3 दुःखांसे विनिर्मुक्त स्वयं चैतन्य रूप होता हुआ ही सुप्त पुरुष की तरह उन्मेष आदि क्रियाओं से शून्य, ब्रह्मानंद से परिपूर्ण तथा रज और तमस से रहित जो पद है, उस पद में ये महात्मा अपुनरावृत्ति से स्थिरता पूर्वक रहते हैं, जो प्रतिभासिक चित्तांश से भी शून्य, विदेह मुक्त, स्थूल और सूक्ष्म कारणों से रहित एवं आकाश कोश के सदृश सूक्ष्म हो गए हैं. असे जे असतात ते विदेहमुक्त असतात. आपलं इथे 90वा सर्ग संपलेला आहे. याच्यामध्ये विचारण्यासारखा प्रश्न काय आहे, तर एकच, म्हणजे एकाचेच 3 भाग, की द्विविध चित्तनाश. त्यातलाही त्यांना विचारतील काय कसं विचारतील, सरूप चित्तनाश, किंवा काय विचारतील अरूप चित्तनाश, किंवा अजून काय विचारतील जीवनमुक्त, किंवा अजून काय विचारतील विदेहमुक्त. या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न याच्यात येणार नाही. ओके. या सगळ्या प्रश्नांची आपल्याला आता उत्तरं नक्की लिहिता येतील. फक्त थोडंसं अध्ययन करून पॉइंट्स काढून ठेवा बस. आपल्या हातात म्हणजे लिहायला आलं की दनादन लिहिणार आता सगळेजण, याच्याबद्दल खात्री आहे. ठीक आहे. आपला सिलेबस आज इथे संपलेला आहे. योग वशिष्ठ संपलेला आहे. डाळिंबे सर यायला तर वेळ आहे. चर्चा करा आता, काय कोणाचं काय असेल तर. हा, काय असेल तर विचारा. सर मला ना, म्हणजे मी आता सॉरी फॉर दॅट की मी सुरुवातीपासून लेक्चर्स नाहीत केले, पण निर्वाण प्रकरण मध्ये जे प्राण अपान जे आहे ना, तर त्यातली संकल्पना आणि आपण जे आतापर्यंत डोक्यात होती आपल्या, अपान म्हणजे उत्सर्जनासाठी कारणीभूत, प्राण म्हणजे ऊर्जा देणारा, तर हे थोडंसं विरोधाभासी वाटतं.
तर हो. त्याच्या मागे हे आता जे यांनी संकल्पना मांडली आहे ना, ती स्वतःहून त्यांनी निर्माण केलेली आहे. बरोबर आहे? म्हणजे त्यांनी आपल्या म्हणजे आपलं एक त्यांनी ज्ञान त्यांनी कसं जे काही मिळवलं असेल, ज्याच्याविषयीचं त्यांनी नावं कशालाही काही देता येतील. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, की अपानाला प्राण म्हटलं म्हणून फरक काय पडणार आहे का? जे ब्रह्मपद आहे ते मिळवण्यासाठी प्राणाचा स्पंदच थांबवायचा आहे. आलं लक्षात? मग त्याला नावं बदलली म्हणून फरक काय पडणार आहे का? नाही. पूरक रेचक तसेच सांगितलेले आहेत आणि त्याच्यानुसार बाह्य कुंभक, अंतर्कुंभक याच्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. सार समजून घेतलं की लिहायला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला उलटे शब्द लिहायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून मी काय केलं, तर आपल्या ग्रुपमध्ये मॅडम एक हे PDF टाकली बघा. रिसर्च पेपर आहे एका मुलाचा. तो मी टाकलाय. आपल्या ग्रुपवर सरांनी टाकलाय. तर तो पेपर एकदा बघितलात की तुम्हाला ते प्राणायामाची जे सायकल आहे ते पूर्ण समजून येईल. म्हणजे पूरक अपानाला कसा आतमध्ये घ्यायचा, मग हृदय ठिकाणी प्राण कसा जनरेट होतो, मग प्राण जनरेट झाल्यानंतर तो ऊर्ध्व म्हणजे जेव्हा आपण रेचक म्हणतो त्याचा एक पार्ट म्हणजे मूर्धेपर्यंत आणि दुसरा पार्ट म्हणजे मूर्धेच्या खाली नासिकातून खाली, तोही कुठपर्यंत 12 अंगुल 12 बाहेरपर्यंत. अंगुल. हे सगळं आपल्याला सर्कल एकदा समजून आलं की लिहिता येतं. आणि त्याच्यासाठी त्या ज्या डायग्राम मी दिल्यात त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन खाली आहे. श्लोक पण आहे वरती, खाली डायग्राम आहे आणि त्याच्या खाली इंग्लिश ट्रान्सलेशन पण आहे. तेवढं तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थित लिहिता येतं. आणि मी तर पेपरला आलेलं त्याच्यात सरळ ते नाक काढलेलं आणि हे दाखवलेलं हायलाइट करून. तसेच आकृत्या काढून टाकायच्या आपण सुद्धा. काय हे करायचं नाही, थांबायचं नाही. ओके, हा प्रश्न हमखास लिहायचा जर आला तर. इतका मस्त. पण अष्ट प्राणायाम हे आजपर्यंत का विचारलेलं नाही हे मला माहिती नाही, पण बघितलं तर कुठेही विचारलेले नाही. या वर्षी विचारतील आपल्याला. हा, मी ते ह्याच्यात लिहिलेलं आपलं जे सर हे देतात ना आपले, त्याच्यात काय लिहिलेलं प्रॅक्टिकल. आहे. हा, असाइनमेंट प्रॅक्टिकल मध्ये. प्रॅक्टिकल. असाइनमेंट असाइनमेंट मध्ये. हा, त्याच्यामध्ये ते काढून मी तयार केलेलं. मला अगदी अपेक्षा होती की हा प्रश्न येणार आणि मी दणक्यात लिहिणार, तसं काही झालं नाही. तर तो प्रश्न येण्याची शक्यता आहे, नाही असं नाही. कारण त्याच्यात कॅपेबिलिटी 16 मार्काला 10 मार्काला तरी नक्की येऊ शकतो तो प्रश्न. त्यामुळे तेवढं फक्त तुम्ही ते तयार करून घ्या. कारण ते शब्द जरा इतर गोष्टी म्हणजे इतर उपनिषद आपण बघितली किंवा इतर ह्यांचं बघितलं तर अपानाला प्राण आणि प्राणाला अपान असं म्हणणारं हे एकमेवच ग्रंथ आहे. म्हणजे तेच ना हा. सर, म्हणजे ह्यांचा हेतू किंवा त्याच्या मागचा हेतू नेमका काय असेल वशिष्ठ मुनींचा, की फक्त त्यांनीच असं म्हटलंय, बाकी कुणीच नाही म्हटलं. त्याच्यासाठी ना म्हणजे त्याच्यासाठी मी समर्थ व्यक्ती आहे असं नाही वाटत. कारण योग वशिष्ठ वाचलं पाहिजे पूर्ण. पूर्ण. तर मग त्याचं कारण मीमांसा आपल्याला नक्की कळेल. नाही असं नाही होणार. ते का पण म्हटलं याच्यापेक्षा त्यांची जी भावना हा, आहे ना ती महत्वाची आहे. ती प्राण समजून हा घ्या. पूर्ण 5 पंचप्राणापैकी सर्वांना प्राणच म्हटलंय. फक्त त्यांना ते ओळख पटवण्यासाठी वेगवेगळे भावना नावं दिली आपल्याला. आणि त्याच्यामध्ये क्रिया मान्य आहे आहे ना ना, मला सर, सगळं त्याच्यामध्ये मान्य जी आहे मला. क्रिया आहे ना ती सगळ्या महत्वाची आहे. ग्रंथामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये असंच आहे ना सर, प्राण म्हटलंय की शोषण आपण फक्त त्यांनीच हा. स्पेसिफिक फक्त असं म्हटलंय, याच्या मागे काहीतरी कारण असेल सर असं मला ते वाटतंय. कारण म्हणजे याच्यामागली क्रिया सांगितलेली आहे असू ना. शकते. त्याचा आपण म्हणजे काय, आपण उत्सर्जन म्हणतो, पण उत्सर्जनाची क्रिया कुठून होती तिथपर्यंत त्याचे ते ठराविक पॉईंट सांगितले त्याच्यात. आता हृदयापासूनच आपण उत्सर्जन करतो, मग त्याला ते आपण म्हटलंय ना. आणि उत्सर्जन होतच नाहीये. प्राणाचं कार्य अपान काय म्हणजे करतो. शोषण आहे ना सर यामध्ये. हा, अपान म्हणजे शोषण आहे सर यामध्ये. चंद्र शोषण आहे ना. हो हो, ठीक आहे ना. आता पण त्यांनी त्याचं कसं ते समजावलंय हा हा समजावलंय ती क्रिया की आता जो काही प्राण आपण बाहेर टाकतो तो प्राण बाहेर जाताना गरम होतो आहे, उष्णतेनं तो बाहेर पडतो आहे. म्हणजेच तो शरीरातल्या द्रवांशाचं अवशोषण करणार आहे. आणि बाहेरून जो अपान आपण आतमध्ये घेतो आहे तो शरीराचं प्रीणन करतो आहे, शरीराला पोषण देत आहे, म्हणून असं त्यांनी म्हटलंय. त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आता हे सगळं केल्यामुळं आपल्याला काय समजलं की त्यांनी या वायूंना ही नावं दिली आणि बाकीच्या ऋषींनी
त्याच्या बरोबर विरुद्ध नावं दिलेली आहेत असं आपण आता गृहीत धरलं. परंतु जे त्यांचं कार्य आहे ते कशाच्या दृष्टीनं कार्यानुसार आहे? हे बरोबर वाटतंय. हा, शरीराच्या दृष्टीने त्यांनी हे सांगितलं की प्राण हा बाहेर पडत असताना काय होतो, उष्ण स्वरूपात गरम. होतो आणि गरम होतो आणि तो शरीरातला द्रवांश अवशोषित करतो आणि बाहेर पडतो. 12 आणि अंघोळ नंतर त्याचं अपानात रूपांतर होतच की. हा, अपानात रूपांतर होतं आणि तोच अपान पुन्हा आपण आतमध्ये घेतो आणि तो आतमध्ये जाताना बाह्य जो प्राण आहे सगळीकडे अस्तित्वात आहे, त्या प्राणानं आपल्या शरीराचं पोषण होतं हे त्यांना सांगायचं आहे याच्यामध्ये. पण मग आलं पण का उर्वरित या लक्षात? त्यांनी सगळ्या सांगितलं गोष्टी त्यांचं हा, या सगळ्या गोष्टी शब्दांच्या आणि क्रियेच्या एका हा. ठराविक मर्यादेपर्यंत चालतात. त्याच्यानंतर ते सगळं त्याच्यानंतर एकरूप त्यांचं होतं, अस्तित्वच नाही. हा, अस्तित्वच राहत नाही, एकरूप हा. होतं. आणि हम्म, ह्या सगळ्या गोष्टींचा आधार असतोच, प्रश्नच नाही. पण हम्म, ह्यांचा आधारावरती पुढे जायचं आहे, पण हा हा. आधार पण सुटून जातो आणि मग ही चिकित्साही थांबून जाते. हे फक्त तर त्याच्यावरच चालतं असं. हा. आणि ह्याच्या लिहिण्याचं आलंबन म्हणून या वापर ग्रंथाचं, करायचा. हा, म्हणजे ग्रंथाचा उद्देश अगदी टिपिकल त्यांनी सांगितलं की हा प्राणायाम तुम्ही शिकला, बरोबर आहे, पण तो शिकत असताना खालती जो श्लोक आहेत, त्यांच्या खालती जे 4 श्लोक आहेत ते जर अष्टप्राणायामाच्या खालचं तर बघितलं तर त्यांनी क्लिअर अगदी गुळगुळीत करून समजावून सांगितलेलं आहे की जो व्यक्ती बाह्य कुंभकावर लक्ष केंद्रित करेल, जो व्यक्ती अंतःकुंभकावर लक्ष केंद्रित करेल, ते ब्रह्मपद त्याला तिथेच सापडेल. हम्म. त्याच्यानंतर त्याची या प्रत्येक पूरक रेचक क्रियेच्या या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करा, या गोष्टीवर लक्ष. एकंदरीत काय तर त्यांना ही जी क्रिया आहे या क्रियेमध्ये तुमच्या मनाचा स्पंद थांबवणे ही एकमेव गोष्ट साध्य करायची आहे उद्देश. प्राणायामाच्या क्रियेला. त्याला नाव काय दिलं सोडून द्या, उलट दिलंय नाव हे तर आपल्याला कारण का आपण पहिल्या सगळ्या ग्रंथामध्ये वाचताना हेच वाचलंय की प्राण म्हणजे बाहेरून घेणे आणि अपान म्हणजे बाहेर सोडणे, हे आपण वाचलंय. पण ऍक्च्युअल ते कसं आहे, प्राण आत घेतो आपण, उदान बाहेर सोडतो, अपान हा खालच्या दिशेनेच जातो. अपान हे अधोवायू आहे. हा, म्हणजे पंचप्राण ज्यांनी आता उलट म्हणजे आपण म्हणताना असं म्हणतोय फक्त, असंच लक्षात घ्या की नावं फक्त बदललेली आहेत असं आपण लक्षात घेऊ. नाही, यातलं जर लक्षात घेतलं तर याची पूर्ण कल्पना जर घेतली लक्षात तर आपल्याला पूर्णत्व याच्यात लक्षात येतलं आणि त्याच्यामध्ये अर्धवटपणा वाटतो आपल्याला. हे पूर्ण जर हा, समजून घेतलं तर हा, यांनी दोनच आपण वायूची ज्या ज्या संकल्पना पुढे. पद्धतीने अभ्यास करतो तो अर्धवट हा, वाटतो आणि हा पूर्णत्व वाटतो. हा, त्या बाकीचे दोन सगळे पूर्ण वायूंची, होते ना मग. हा, त्या दोन वायूंची संकल्पना ही या आधारे त्यांनी घेतलेली आहे असं. जे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यातून ते महत्वाचं आहे की आपल्याला मनोनाश करायचा जर असेल तर प्राणावर विजय मिळवला पाहिजे, प्राणाचा स्पंद थांबवला पाहिजे आणि प्राणाचा स्पंद थांबवल्यानंतर मनाचा स्पंद थांबेल, म्हणून प्राणावर जय मिळवायचा आहे. आणि तो म्हणून त्यांनी सूक्ष्मरित्या समजावून सांगितलेला आहे. हे गमक आपण विसरायचं नाही की याच्या शब्दांच्या पाठीमागे पडणं गरजेचं नाहीये का, तर गरजेचं आहे. संध्या मॅडम म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला हे समजून घ्यायला गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी योग वशिष्ठ एवढा मोठा ग्रंथ वाचला पाहिजे, बघितलं की छाती दडपते. तर मला आता एक चांगलं आठवतं की क्रियायोगाचा अभ्यास जर आपण केला याच्या पद्धतीने, हा, तर क्रियायोगाचे साधकही हेच सांगतात आणि त्यातले गुरुजी पण तेच सांगतात की तुम्ही अगदी हळूवारपणे अनुलोम विलोम करा किंवा दीर्घ श्वसन करा. अक्षरशः 1-2 श्वसनामध्ये ते पलीकडे घेऊन जायला तयार असतात त्यांच्या त्यांच्या शक्तीने आणि अभ्यासाने. हे पण मग आता याच्यासाठी अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आणि सुरुवातीला पण मी म्हटलं बघा की आपण जेव्हा इथे योगाला, मी तरी विशेषतः जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा प्राणायाम म्हणजे काय माहिती नव्हतं. फक्त असं करायचं असतं, असं करायचं असतं वगैरे असं थोडंसं माहिती होतं. पण जेव्हा लक्षात आलं की लक्ष केंद्रित करायचं आहे श्वासावर, एवढंच गोष्ट मी फक्त जर पाळली असेल वर्षभर तर त्याच्यात आणि आत्ता असणाऱ्या आपल्यामध्ये किती फरक आहे. म्हणजे तुम्ही नुसतं डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा, दुसऱ्या मिनिटाला आपलं लक्ष केंद्रित होतच, केंद्रित होतं, एवढंच होतं पण गोष्टीचं होतं. निरोध होतो लगेच. हा, हा म्हणजे फरक मनोव्यापार आपल्यामध्ये सगळे कमी स्वतः व्हायला आपल्याला लागतात. दिसतो. हा, हा मनोव्यापार फरक थांबतात, आपल्यामध्ये कमी आपल्याला होतात. दिसतो. आता आपण अधम कीर्तीचे साधक आहोत ही गोष्ट वेगळी. त्याच्यामुळे आपण जो आपल्या अनुभव येतो आहे तो त्याला पडताळून बघत आहोत. जर आपण पुढे गेलो तर आपण
अवस्था आपल्या एक एक नक्कीच साध्य करणार आहोत, एकाग्र आणि निरुद्ध. तर प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने ह्यांनी जे सांगितलेलं आहे ना, ते कसं प्रॅक्टिकल आहे हे त्या प्राणायामाच्या बाबतीत आपल्याला समजून येतं. आणि त्याचेच अनुषंगाने हे सगळे आपल्याला हे दिले. काय पुढचे 78वा आणि 90वा टाकण्यासाठी सुद्धा हेच कारण आहेत, की जो तिथे 25व्या सर्गामध्ये जो चित्ताचा निर्माण झाला, म्हणजे संवित निर्माण झालं, ते संवित कसं चुकीचं आहे हे आपल्याला त्या अध्यायामुळे कळलं. परंतु ते टाकून कसं द्यायचं, हम्म. आणि टाकल्यानंतर ते स्वरूप चित्तनाश म्हणजे काय, अरूप चित्तनाश म्हणजे काय, या सर्वांपर्यंत आणून आपल्याला 90व्या ह्याच्यामध्ये सोडलं ते. अशा पद्धतीत हे 3 सर्ग आपल्याला बरोबर त्यांनी लावून दिलेले आहेत. आणि आपण घेताना पण चांगल्या नशिबानं ते तसेच घेतले. मी काही ठरवून घेतले नाहीयेत. 25वा अगोदर घेतला, कारण का तो निर्वाण प्रकरणातला आहे. आणि हे 2 78 आणि 90 एका क्रमाने घेऊ असं आपण म्हटलेलं, कारण का ते सरळ नंबर आहे. 78 आधी येतो, मग 90 येतो. पण निर्वाणाचा अगोदर घेतला ना, ते बरं झालं, कारण त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना पण त्याच्यात अनुभवता आल्या. आज आपण चर्चा करताना सुद्धा बघा, संध्या मॅडम त्या त्या प्रकरणाचं हे काढतायत मध्ये, कारण का तर ते याच्याशी संबंधित आपल्याला त्यांना पटवू शकलो आहे आपण, नव्हत्या जरी तरी. या हे 2 सर्ग घेताना त्याच्यामध्ये आपण त्या सर्गाचं पण उदाहरण देऊन समजावून सांगितलं, त्यामुळेच त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यामुळे आपला ते अभ्यास चांगला मगाशी झाला. ते मगाशी तुम्ही ते आठवण केली ना, ज्ञानगंज रहस्यमय सिद्धभूमी, असं ते हा विदेहमुक्त जी मंडळी राहतात सगळी. हा हा ज्ञानगंज, आता आठवलं. ज्ञानगंज नावाचं पुस्तक आहे ते. ज्ञानगंज नावाचं आहे. हा. तर अजून काय आहेत का शंका बघा. प्रश्नांच्या अनुषंगाने पण मी ह्याच्यातलं सगळे प्रश्न जवळजवळ सांगितलेलेच आहेत. जेव्हा आपण सर्ग बघत होतो तेव्हा त्या त्या ठिकाणी सगळे प्रश्न आपल्याला आलेलेच आहे. आता लिहिताना आपल्याला फक्त तेवढं आठवायचं आहे की या सर्गामध्ये इथे हे गोष्ट सांगितलेली आहे, आपल्याला ते लगेच लिहिता येणार, काय मोठंसं नाहीये. सगळ्या गोष्टी अष्टप्राणायाम फक्त लिहायला आणि लक्षात ठेवायला जरासं प्रॅक्टिस लागेल, एवढंच. मॅडम तुम्हाला जमलं तर ते PDF हे करा, मराठीत करून टाका. हो सर. मराठीत केली मी, केलत का? मग मराठीमध्ये आकृतीसहित केली मी, मराठीत, आहे माझ्याकडे. मग PDF करून मला टाका जरा प्लीज. ठीक आहे, टाकतो. हा. माझ्याकडे आहे ऑलरेडी आता पण. तर मराठीतली PDF सगळ्यांनाच टाका ना ग्रुपवर. बरोबर, सरांना तुम्हाला टाकली ना, हा? गोलब सरला टाकली ना, त्यांनी बघितलीच नाही, त्याला मी काय करणार. सगळ्यांचं समान कल्याण होऊ द्या ना. पण ठीक आहे ना, टाकतो, काय अडचण नाही. ग्रुपवर टाकायला सरांनी बंदी केली असेल. सरांकडे द्या, हा. सर टाकतील. सरांकडे द्यावं लागते, सरांना टाकतो, सर टाकतील. हा हा चालेल, बेस्ट. हे आता AI सिस्टीम मुळे सगळं काही बी शक्य आहे. असं विदेहमुक्ताचं एक मोठं उदाहरण म्हणजे ते महाअवतार बाबाजींबद्दल बरेच जण चर्चा करतात. आणि श्री M यांच्या